नमस्कार मंडळी, मी प्रिया. प्रिन्स किचनचं स्वागत आहे. आणि आपण आज बघणार आहे, उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रकारच्या रानभाज्या भेटतात. त्यातली एक भाजी आहे ती म्हणजे घोळाची भाजी. हिला छोटी घोळ असंही म्हणतात किंवा चिगळाची भाजी पण असं म्हणतात. आणि आमच्याकडे चिगळाची भाजी किंवा बारीक घोळ असंही म्हणतात. आणि ही भाजी करायची कशी तर आपण बघणार आहे. आणि मध्ये शरीराला थंडावा भेटतो या भाजीमुळे. आणि ही भाजी खरंच खूप पौष्टिक आहे. भरपूर असे विटॅमिन्स यामध्ये आहेत. हे बघा, मी तुम्हाला जवळून ही जी भाजी दाखवते. किती छान अशी भाजी आहे आणि ही बाजारामध्ये भेटलेली आहे. आणि आता आपण या रेसिपीला सुरुवात करत आहे. चला तर बघूया आपण भाजी कशी बनवायची. सुरुवातीला भाजी आहे छान अशी स्वच्छ 4 ते 5 वेळा धुवून घ्यायची, कारण या भाजीला भरपूर प्रमाणात माती असते, बघू शकता इथे. आणि आपण भाजी स्वच्छ धुवून घेत आहे इथे आता. आणि नितळायला बघा मी चाळण घेतली आहे पुरणाची, जेणेकरून पाणी आहे सगळं नितळावं भाजीतलं. आणि इथे बघा मी भाजी आहे ती नितळून घेतलेली आहे चाळणीमध्ये एका, जेणेकरून पाणी आहे ते सगळं नितळावं. कढईमध्ये बघा एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा पळी तेल आहे ते टाकलेलं आहे. आणि कांदा आहे तो तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे. कांदा भाजलेला आहे तोपर्यंत आपण लसूण आहे तो मोठा मी बारीक केलेला लसूण आहे तो यामध्ये घातलेला आहे. आणि ते पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे, बघू शकता. त्यानंतर इकडे भाजी पण आहे ती चांगली कट करून घेतलेली आहे, कारण ही भाजी असते ती मोठी असते आणि सगळी व्यवस्थित नीट होत नाही, म्हणून मी कट पण करून घेतलेली आहे सोबत इथं. आणि आपण भाजी आहे ती तेलामध्ये टाकायची आहे आता इथे. कांदा पण भाजला, लसूण भाजला, तर भाजी टाकूया यामध्ये आपली. आणि भाजी आहे ती पण छान आपल्याला परतून घ्यायची आहे, बघू शकता इथे तेलामध्ये. यामध्ये कोणत्या पण टाईपचा कांदा लसूण मसाला आहे तो अर्धा चमचा टाकलेला आहे. शेंगदाण्याचं कूट आहे ते 2 चमचे टाकायचं आपल्याला. आणि चवीपुरते नमक टाकून घ्यायचं, साधारण पाव चमचा नमक टाकलेलं आहे. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता. यामध्ये साधारण बघा मी थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे थोडंसं अगदी अर्धा कपाला कमी तसं पाणी वापरायचं आहे. आणि गूळ असेल तर गूळ किंवा थोडीशी साखर आहे, चिमूटभर साखर टाकून घेतलेली, कारण भाजी खूपच आंबट असते काय वेळेला. छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे इथे आता. आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे, बघू शकता.